आज मी माझी गुलाबाची झाडं लावणार आहे. तर चला मग गुलाबाची झाडं लावूया. पहिलं मी आज गुलाब लावणार आहे, यांना डच रोजेस म्हणतात. मी इकडे खंडा खणून ठेवलेला आहे. हे बाजूला तुम्ही बघताय माझी ब्राह्मी वाढते. आता या खड्ड्यात मी थोडं गांडूळ खत घालणार आहे. हे जे जरा बारीक करून घेते म्हणजे ते इझी होतात ॲब्झॉर्ब करायला रूट्सना. त्याच्यानंतर मी माझं झाड घेतलं. आता हे थोडं मी स्मूथ करणार आहे माती. म्हणजे जरा मुळांना बरं वाटतं असं माझं मिस्टरांचं म्हणणं आहे. असं थोडंसं असं हे करणार आहे मी. मग त्याच्यानंतर जरा वरची माती टाकणार. जी मोठी मोठी दगडे तुम्ही टाकून देते त्यांच्या मुळांना इजा नाही होणार. त्याच्यानंतर परत मी वरती थोडं गांडूळ खत घालते. हे दगड जे आहेत ते काढून टाकते मी. तसे ते मातीचेच दगड आहेत, ते नंतर निघून जातात. पण तरी पण हे नवीन झाड लावत असल्या कारणाने जरा सगळे मातीचेच दगड आहेत, ठीक आहे, तुटतात. आणि वरतून परत थोडासा एक लेअर गांडूळ खताचा घालते. जास्त नाही घालत आहे. तर अशी मी माझी गुलाबाची झाडं आज जमिनीत लावली. आता माझं झाड जमिनीत लावण्याचं कारण हे आहे की मी कोकणात राहते. कोकणात खूप पाऊस पडतो. या वर्षी तर सतत 40 दिवस पाऊस पडत होता. जमिनीत लावल्याने सगळं पाणी जमिनीत मुरून जातं आणि झाडाच्या मुळांना कमी त्रास होतो आणि मग झाडं व्यवस्थित राहतात. नाहीतर मुळं कुजून झाडं मरून जातात. यामुळे मी ही झाडं जमिनीत लावते. माझी जमिनीत लावलेली झाडं व्यवस्थित आहेत आणि छान फुलंही देत आहेत. माझ्या मागे तुम्ही बघू शकता, हे गुलाबाचं झाड जमिनीत लावून एवढा पाऊस सहन करून पण व्यवस्थित फुल देते. असंच अजून एक झाड तुम्हाला दाखवते. हे पण झाड तुम्ही बघा, व्यवस्थित फुलं आहेत, त्याला कळ्या पण आलेल्या आहेत. यांना मी जास्त काही देत नाही, फक्त जे किचन वेस्ट असतं, आपल्या किचनमध्ये जे काही वेस्ट तयार होतं ते, आणि मध्ये मध्ये शेणखत किंवा गांडूळ खत. पण जर तुमच्याकडे जमिनीत लावायची सोय नसेल तर तुम्ही कुंडीतही झाड लावू शकता.
फक्त एवढी काळजी घ्यायची की जेव्हा पावसाळा सुरू होईल तेव्हा ती कुंडी अशा ठिकाणी ठेवा की ज्याला त्याला सतत पाऊस लागणार नाही, किंवा अशा ठिकाणी ठेवा जिथे पाऊसच लागणार नाही. पाणी देतानाही एवढी काळजी घ्या की माती फक्त थोडीशी ओली राहील. खूप पाणी घातल्याने मुळं परत त्रासली जातात आणि परत त्याचा परिणाम झाडावर होतो. त्यापेक्षा जोपर्यंत ती माती थोडी सुकल्यासारखी वाटत नाही तोपर्यंत त्याला पाणी घालू नका. झाडाला जर पाण्याची गरज असेल तर त्याची पानं थोडीशी मेल्यासारखी वाटतात किंवा कोमेजल्यासारखी वाटतात. असं वाटलं की मग आपण लगेच पाणी घालायचं. अशाने मुळांना त्रास होणार नाही आणि झाडही व्यवस्थित वाढेल. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या रविवारी.